नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत साल असणाऱ्या उडदाच्या डाळीची आमटी. एकदम पौष्टिक अशी ही डाळ होते. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कुकर गरम केलेला आहे. त्यामध्ये मी इथे 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि ही आमटी तुपातच केली जाते. मी इथे 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं की यामध्ये मी जिरा मोहरीची फोडणी करून घेणार आहे. हे पहा, मी इथे जिरे आणि मोहरी एकत्र करून फोडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण, मी इथे 2 ते 3 छोटे गड्डे लसणाचे सोलून ठेचून घेतलेले आहेत, ते देखील इथे फोडणीमध्ये ॲड करायचे आहे. लसूण छान व्यवस्थित लालसर झाला की मग यामध्ये मिरची ॲड करायची आहे आपल्याला. मी ते 3 ते 4 मिरच्या वापरलेल्या आहेत. मधनं अशा तोडून घ्यायच्या आणि मगच त्या मिरच्या इथे आपल्याला वापरायच्या आहेत. या डाळीसाठी, या आमटीसाठी लाल तिखटाचा वापर केला जात नाही आणि तेल देखील शक्यतो कमीच वापरतात किंवा वापरत देखील नाही. तुपाच्या स्वादातच ही आमटी खूप छान अशी लागते. आता इथे एक छोटा चमचा हळद. हे सर्व फोडणी करून झालं की मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली छोटी 1 वाटी साल असलेली उडदाची डाळ घेतलेली आहे. ही सालासकटच वापरायची आहे. त्यातली चव या कालवणाला किंवा या आमटीला किंवा या